याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याला वाटेल ते बोलाल आणि मी ऐकून घेईन. मला ते नाही चालणार. हा, तू काय बघतोयस माझ्याकडे? ह्याचं काय करायचंय आता? का हे सांडलेलं पाणी आवरायला आहे तारिणी, हो की नाही? झालं तुझं परत सुरू. मी मूर्ख आहे खरंच. मला वाटलं तू रुसली आहे म्हणून तुला मनवायला इथे आलो, म्हणून तुझी अट मान्य केली, पण त्याचा काही उपयोगच नाहीये. बघितलं तुम्ही आजी, ही असं बोलते माझ्याशी. अरे केदार, काय चाललंय तुझं? घरात आल्या आल्या भांडायला काय सुरुवात करतोयस तू? मी सुरुवात केली? मी तर इथे गोल चपात्या करून दाखवायला आलोय ना. ही बघा कशी बोलतेय माझ्या बरोबर. बघितलं ना, मी पण बघितलं कौशिकी ताई, सगळं बघितलंय. धड पाणी पिता येत नाही तुला. गोलपोळी काय करणार आहेस रे? अरे जरा थांबा, काय चाललंय तुमचं? जरा गप्पा बसा ना. येत ना का आता फोटो काढशील आमचा? कशासाठी बोलवलं आम्हाला इथे? हे दाखवायला बोलवलंय. काल एवढं शिकवून सुद्धा केदारला गोलपोळी करता आलीच नाही. मुद्दाम केलंय हे त्या दोघांनी. त्या दोघांचा प्लॅन आहे, कारण त्या दोघांना लग्न करायचंच नाहीये म्हणून तारिणीने ही विचित्र अट टाकलीये. चल, कुठे? तुला घरी सोडायचं. चल. अरे काय सतत मुद्दाम मुद्दाम मुद्दाम, हिचं काय चाललंय? पण समजा चुकून केदारची पोळी गोल झाली तर काय, ती तारिणी येईल इथे पुन्हा आपल्या डोक्यावर नाचायला. तसं नाही होणार. जर केदारची पोळी गोल झाली तर तारिणीला लग्नाला होकार द्यावा लागेल, आणि तसं ती करणार नाही. मग त्या दोघांच्याही खोट्या लग्नाचं खरं सत्य सगळ्यांसमोर येईल. माझी तर हीच इच्छा आहे, केदारने चुकून का होईना ही पोळी आहे ना गोल करावीच. केदार, हा, पीठ मळायचं असतं ना आधी. येस. कणिक तीच आहे. हा. अरे थांब मी सांगते. तू काय सांगतेस? चीटिंग नाही करायची. हा, तू माझी आजी आहेस, त्याच्यामुळे तू माझ्या टीम मध्ये आहेस. तू का त्याला मदत करतेस? अगं पण तो सुद्धा माझा नातूच आहे ना, त्याला सांगते ना जरा. अगं पण हे बघ, तुला पोळ्या गोल झाल्याशी मतलब आहे ना. मग थांब जरा. हा, तर पीठ घे, पीठ. त्याच्यामध्ये थोडस मीठ आणि तेल टाक. आणि मग जसं जमेल तसं पाणी घालून हळू 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 मळून घे कणिक. हा. ही गोल पोळी आहे, याला पोळी सुद्धा म्हणता येणार नाही. तारिणी, तुझी अट पूर्ण केली नाहीये त्यांनी. आता काय रे धनुष, नकोशी झाली का तुला तुझी हिरोईन? तुला लग्न नाही करायचंय का? बॉस, माझी कितीही इच्छा असली तुझ्याशी लग्न करायची, तरीही ते तुझ्या इच्छेशिवाय होणार नाही. तुझी ऑर्डर माझ्यासाठी कामात जेवढी इम्पॉर्टंट आहे ना, तेवढीच पर्सनल लाईफमध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता जोपर्यंत तू स्वतःहून मनापासून या लग्नाला होकार देत नाहीस ना, तोपर्यंत मी वाट बघायला तयार आहे. आता तू जेव्हा सांगशील तेव्हाच ही पोळी गोल होईल. अरे मला माहिती होतं केदारला काही हे जमणार नाहीये, आणि तारिणीलाही माहिती होतं, म्हणून तर तिने अशी अट घातलीये. खरं सांगू का, तिच्या मनातच नाहीये त्याच्याबरोबर लग्न करणं. हो की नाही तारिणी? हो, मुळात मी असं एवढं काय करायला सांगितलं होतं ना त्याला,
म्हणजे चंद्र तारे तोडून आणायला सांगितलं होतं का सोनं नाणं घेऊन द्यायला सांगितलं होतं? मी तर फक्त एवढंच मागितलं होतं की मला पोळी गोलाकार हवी आहे. तेवढंही नाही करता आलं केदार तुला माझ्यासाठी. तारिणी, अगं असं काय करतेस तू? तू आता तुझ्या डोळ्यांनी बघितलंस ना, केदारने किती मनापासून प्रयत्न केले अगं. नाही, प्रयत्न केलाच आहे त्यांनी, पण अट प्रयत्न करण्याची नव्हती, गोल पोळी करण्याची होती. आणि ती तर तो करू शकला नाहीये. काय काय तू कोणच निकाल लावणारी? तो निकालाचं तारिणी काय ते बघेल. आणि आत्याचं बरोबर आहे, अट पूर्ण झालेली नाहीये. तारिणी काय आहे, एका पोळीच्या आकारावरून संसार टिकणार की मोडणार हे ठरतं का कधी? सॉरी, माझ्यामुळे आज सगळ्यांसमोर तुझं असं झालंय आणि सगळ्यांनी तुझी चेष्टा केली. बॉस, तू सॉरी म्हणू नकोस. आणि मी तुझ्यासाठी माझं कितीही वेळेस हसं करून घ्यायला तयार आहे. माझ्यासाठी, माझ्या बॉससाठी. तू ऑलरेडी माझ्यासाठी जे करतोयस ते काही कमी आहे का? पण पोळ्या बनवण्याचा प्रयत्न खूप चालू होता. कष्ट दिसत होते तुझे. काय खरोखर लग्न करायचा विचार होता की काय? नाही बॉस, मिशन आधी. माझ्यासाठी आपल्या मिशनपेक्षा महत्वाचं दुसरं काहीच नाहीये. ड्युटी फर्स्ट. ड्युटी फर्स्ट.